तिथं जाऊन खूप काही प्रॅक्टिकल नॉलेज गेन करता आलं. आपण कॉलेजमध्ये लेक्चर्समध्ये एवढं शिकतो की म्हणजे थेअरी सगळं शिकतो आणि तिथं जाऊन मला सगळं प्रॅक्टिकल नॉलेज गेन करता आलं. जसं की आपण क्लासमध्ये शिकतो देर आर 2 टाइप्स ऑफ फुटिंग्स सच एज कंबाइंड अँड आयसोलेटेड फुटिंग. पण तिथं जाऊन मला आयसोलेटेड फुटिंग आणि कंबाइंड फुटिंग हे कसे असते किंवा ते कोणती फुटिंग कुठं यूज करतात हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज मला भेटलं. त्याचबरोबर मला खूप साऱ्या मशीन्स बघायला भेटल्या आणि प्रोसेसेस वेगवेगळे. त्याचबरोबर मला खूप काही प्रॅक्टिकल नॉलेज, त्याच्यासोबतच टीमवर्क कसं करतात, टीमवर्कमध्ये आणि कन्स्ट्रक्शन करताना कोणते कोणते अडथळे येतात आणि ते अडथळे कसं सॉल्व केलं जाते हे खूप काही नॉलेज मला भेटलं इथं. आणि मी बीजे शिर्के कंपनीमधल्या सगळ्या इंजिनियर्सला थँक्यू बोलेल. Dear students, as you step forward in your professional journey, I encourage you to continue learning, remain curious and uphold the highest standards of professionalism and integrity. And really I am very much thankful to the Builder Association of India. They are providing us whatever the gaps among the education sectors. And at college level we are trying to increase those gaps now. So through this industry interactions. This importance has been recognized by AICTE and universities nowadays, and they want to they have started incorporating that in their grade systems, and that they have made it compulsory now. But this vision was long back seen by our Builder Association of India, and they were helping since long. I am always motivating the students, at least on my side when they come. So you have to be very curious to know more and more about the site. Now when you come on a civil site, see, civil engineers are the engineers who build nation. I have been delivering many lectures on this, and I'll always motivate civil engineers. What I feel is civil engineers are the best. They build nation. So there's a lot of responsibility on your shoulders. दिग्गज मंडळी बसले त्यांचे वेगवेगळ्या डेसिग्नेशन्स आहेत, पण सगळे एकत्रच काम करतात. म्हणजे अतुल सिंह आनंद सर पण चेअरमन होऊन गेले. कंटिन्युअस आम्ही एकत्रच काम करत असतो. पोस्ट फक्त बदलत असतात. दिस इज द क्रक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग इज ऑलवेज अ टीम वर्क. म्हणजे एखादा मग आपण मेडिकल फ्रेटर्निटीशी सरांचा उल्लेख झाला तेव्हा जेव्हा मी मुंडाबाई MBBS हा पिक्चर बघितला तेव्हा मी प्रवीण दर्डेंना म्हटलं आम्हाला मुंडाबाई कंस्ट्रक्शन काढायचं पिक्चर. ते म्हणजे कशासाठी काढायचं म्हटलं डॉक्टरला जे आज समाजात मान आहे तेव्हा आम्हाला का नाही, आम्ही काय एवढं कमी काम करतो का? म्हणजे आमच्या कामाला पण किती महत्व आहे. Yes, even the direct correct indication how you students should take the importance of internship, because you are getting a chance to get an exposure in the field actually. Yes, it is mainly required for the student to have practical knowledge. That's why it is added in the curriculum. After giving a chance to students getting this opportunity, I congratulate everybody. You have done completed this SIP for 1.5 months, and you have learned so many things in practical, I thought. So while going on site, you need some basic requirement. You know the PPS, personal project equipment. But along that, every engineer should have one pocket diary, one calculator. You should have in your pocket. की आळस हा मानव जातीला असणारा मोठा शाप आहे. तुम्ही विचार करा की आपण अनेक वेळाला काही गोष्टी ठरवतो की मला हे करायचं आहे, फॉर एक्झाम्पल आजपासून आपण सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करू असं म्हणतो, आणि जेव्हा उठतं तेव्हा म्हणतं थांबते रे आज काय केलं, आज नको उद्यापासून करूया, कारण आळस. मित्रांनो, तुम्ही तुमच्या या बांधकाम क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करा, कमवा आणि समाधानाने जगा. लक्षात घ्या, हा मुद्दा कशाचे रिलेटेड माहिती का? की आजकाल इंजिनियर्स लोक नोकऱ्या करतात, नोकरी कंपन्या जॉईन करतात
आणि 2च वर्षात त्यांचे भेद लागतात की दुसरीकडे कुठेतरी जायचं. मी तुम्हाला सांगतो असं करू नका तुम्ही. जी कंपनी निवडाल ना त्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे काम करा.